मुंबई लोकल नंतर बेस्ट बसला मुंबईकरांची दुसरी जीवनवाहिनी म्हणून ओळखलं जातं। मागील अनेक वर्षांपासून बेस्ट उपक्रमाद्वारे प्रवाशांना कमी दरात प्रवास सुविधा उपलब्ध करून दिली जाते। परंतु सध्या बेस्ट उपक्रमाला मोठ्या प्रमाणात तोट्याचा सामना करावा लागतोय। त्यात नुकताच बेस्टनं वाढवलेल्या तिकीट दरामुळे प्रवाशांच्या खिशावर परिणाम झालाय। सध्या बेस्टच्या काही बसेसचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना पाहायला मिळत आहे। विशेष म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आपल्या अधिकृत फेसबुक अकाउंटवरून हे फोटो शेअर केले। तर पाहूयात नेमकं हे प्रकरण काय। नमस्कार, मी वैभव पाटील, तुम्ही पाहतात माय महानगर लाईव्ह। सुरुवातीला आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अंबादास दानवे यांनी त्यांच्या फेसबुक अकाउंटवर बेस्टचे कोणते फोटो शेअर केलेत हे पाहूयात। बेस्टच्या शेकडो बस गेल्या वर्षभरापासून धुळकात पडून आहेत। या बस बेस्टच्या अनेक आकारात धूळ खात पडून असल्याचं अंबादास दानवे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलंय। तसंच त्यांनी सरकारला धारेवर धरलाय। जनतेचा पैसा अशा प्रकारे वाया घालवणं हे सरकारसाठी किती लज्जास्पद आहे। असे दिसतंय की यात कोणतीही जबाबदारी नाही, असं दानवे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलंय। दरम्यान मागील वर्षभरापासून या बस याच ठिकाणी असल्यानं त्या बसना वेली आणि झाडाझुडपांनी वेढा घातल्याचं फोटोमध्ये पाहायला मिळत आहे। बेस्ट प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे कंत्राट रद्द केलेल्या कंपनीच्या जवळपास 100 बस बेस्ट उपक्रमाच्या अनेक आकारात धुळखात पडून आहेत। कंत्राटदार कंपनीकडे बेस्टची देणी शिल्लक असून हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असल्याचं समजतंय। या प्रकरणी अधिकच्या माहितीनुसार बस डेपोमध्ये पार्क केलेल्या बस MP एंटरप्राइजेस या खासगी ऑपरेटिंग कंपनीच्या मालकीच्या होत्या, ज्याला डिसेंबर 2019 मध्ये 275 मिनी बसेस भाडे तत्वावर चालवण्याचे कंत्राट देण्यात आले होते। कराराच्या संपूर्ण काळात ऑपरेटरला कराराच्या अटींचं पालन न केल्याबद्दल वारंवार नोटिसा बजावण्यात आल्या। ठरवलेल्या निकषांचे पालन करण्यात कंत्राटदार अयशस्वी ठरल्यामुळे डिसेंबर 2022 मध्ये करार अखेर संपुष्टात आला। दरम्यान बेस्टनं करार रद्द करण्याची अनेक कारणं दिली आहेत, ज्यात वारंवार बस बिघाड, कामकाजातील अनियमितता, सेवा पातळी, करार पूर्ण करण्यात अपयश आणि भविष्य निर्वाह निधी योगदानातील त्रुटी यांचा समावेश आहे। एकीकडे बेस्ट बसच्या कमतरतेमुळे सामान्य मुंबईकरांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। तासनतास बस स्टॉपवर वाट पाहावी लागते। मात्र दुसरीकडे काही कारणांमुळे अनेक बसेस धूळ खात पडत आहेत। यामुळे नागरिक संताप व्यक्त करताना पाहायला मिळत आहे। तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।